शांती. आज आहे 4/3/2024ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही रॉयल कुळातील रॉयल स्टुडंट आहात. तुमचे वर्तन अतिशय रॉयल असले पाहिजे, तेव्हाच बाबांचा शो करू शकाल. प्रश्न आहे, विनाशाच्या वेळी अंतिम पेपरमध्ये कोण पास होणार? त्यासाठी कोणता पुरुषार्थ आहे? उत्तर आहे, अंतिम पेपरमध्ये तोच पास होऊ शकतो ज्याला बाबांशिवाय जुन्या दुनियेतील कोणत्याही वस्तूची आठवण येणार नाही. आठवण आली तर फेल. यासाठी साऱ्या बेहदच्या दुनियेमधून आसक्ती नष्ट व्हावी. बंधू भावाची अवस्था पक्की असावी. देह अभिमान नष्ट झालेला असावा. ओम शांती. मुलांना सदैव हा नशा असला पाहिजे की आपण किती रॉयल स्टुडंट आहोत. बेहदचे मालक आम्हाला शिकवत आहेत. तुम्ही किती उच्च कुळातील रॉयल स्टुडंट आहात, तर रॉयल स्टुडंटचे वर्तन देखील रॉयल असले पाहिजे. तेव्हाच बाबांचा शो करू शकाल, अर्थात बाबांना प्रत्यक्ष करू शकाल. तुम्ही विश्वामध्ये शांती स्थापन करण्यासाठी निमित्त बनले आहात. श्रीमतावर तुम्हाला शांततेचे प्राइज मिळते, ते देखील एका जन्मासाठी नाही, जन्म जन्मांतरासाठी मिळते. मुले बाबांचे धन्यवाद काय मानतील? बाबा आपोआप येऊन हातात स्वर्ग देतात. मुलांना हे आधी ठाऊक होते का की बाबा इथे येऊन देतील? आता बाबा म्हणतात, गोड मुलांनो, माझी आठवण करा. आठवण करण्यासाठी का सांगत आहेत? कारण या आठवणीनेच विकर्म विनाश होणार आहेत. बेहदच्या बाबांची ओळख मिळाली आणि निश्चय झाला. काळजी करण्याची गरजच नाही. भक्ती मार्गामध्ये बाबा बाबा असे म्हणत राहतात. जरूर बाबांकडून काही वारसा मिळेल. तुम्हाला पुरुषार्थाची मार्जिन अर्थात संधी देखील आहे. जितका श्रीमतावर पुरुषार्थ कराल तितके उच्च पद मिळणार. पिता, शिक्षक, सद्गुरू तिघांचेही श्रीमत मिळते. त्या मतावर चालायचे आहे. राहायचे देखील आपल्या घरामध्येच आहे. मतावर चालण्यामध्येच विघ्न पडतात. मायेचे पहिले विघ्न आहेच मुळी देह अभिमान. बाबा म्हणतात, स्वतःला आत्मा समजा. तर मग तुम्ही श्रीमताला मानत का नाही? मुले म्हणतात, आम्ही प्रयत्न तर करतो, परंतु माया करू देत नाही. मुले समजतात, अभ्यासामध्ये विशेष पुरुषार्थ जरूर पाहिजे. जी चांगली मुले आहेत त्यांना फॉलो केले पाहिजे. सर्वजण हाच पुरुषार्थ करतात की आपण बाबांकडून उच्च वारसा घ्यावा. काट्यापासून फूल बनण्यासाठी बाबांची आठवण करणे अत्यंत गरजेचे आहे. 5 विकारांचे काटे निघून गेले तर फूल बनाल. ते तर निघतील योगबलाने. बरीच मुले असा विचार करतात, अमका असा निघून गेला, कदाचित आपण देखील निघून जाऊ. परंतु त्याला बघून मग पुरुषार्थ केला पाहिजे ना. शरीर जेव्हा सुटेल तेव्हा बाबांची आठवण असावी. वशीकरण मंत्राची आठवण असावी. बाबांव्यतिरिक्त इतर कशाचीही आठवण नसावी. तेव्हा प्राण तनातून निघावे. बाबा, बस मी तुमच्या जवळ आलो की आलो. अशा पद्धतीने बाबांची आठवण केल्याने आत्म्यामध्ये जो कचरा भरलेला असेल तो सर्व भस्म होऊन जाईल. कचरा आत्म्यामध्ये आहे तर शरीरामध्ये देखील आहे असे म्हणणार. जन्म जन्मांतरीचा कचरा आहे, तो सर्व जळणार आहे. जेव्हा तुमचा सर्व कचरा जळून जाईल तेव्हा दुनिया देखील साफ होईल. दुनियेमधून सर्व कचरा निघणार आहे. तुमच्यासाठी तुम्हाला फक्त स्वतःमधील कचरा साफ करायचा नाहीये, तर सर्वांमधील कचरा साफ करायचा आहे.
बाबांना बोलावतातच की बाबा येऊन या दुनियेतील सर्व कचरा साफ करा, साऱ्या विश्वाला पवित्र बनवा. कोणासाठी? त्या पवित्र दुनियेमध्ये तुम्ही मुले तर सर्वप्रथम राज्य करण्यासाठी येता, तर बाबा तुमच्यासाठी तुमच्या देशामध्ये आले आहेत. भक्ती आणि ज्ञान यामध्ये खूप फरक आहे. भक्तीची किती छान छान गाणी गातात, परंतु कोणाचे कल्याण करत नाही. कल्याण तर आहेच आपल्या स्वधर्मात टिकण्यामध्ये आणि बाबांची आठवण करण्यामध्ये. तुमचे आठवण करणे असेच आहे जसे की लाईट हाऊस फिरते. स्वदर्शन करण्यालाच लाईट हाऊस म्हणतात. तुम्ही मुले मनातून समजता की बाप दादांकडून आम्हाला स्वर्गाचा वारसा मिळणार आहे. ही आहेच सत्यनारायणाची कथा. नरापासून नारायण बनण्याची बाबा समजावून सांगत आहेत. तुमची आत्मा जी तमोप्रधान बनली आहे तिला सतोप्रधान बनायचे आहे. सतयुगामध्ये तुम्ही सतोप्रधान होता, आता पुन्हा सतोप्रधान बनविण्यासाठी बाबा आले आहेत. बाबा म्हणतात, माझी आठवण केल्यानेच तुम्ही सतोप्रधान बनाल. बाबांनीच गीता ऐकवली होती, आता तर मनुष्य ऐकवतात. किती फरक झाला आहे. भगवान तर भगवानच आहेत, तेच मनुष्यापासून देवता बनवितात. नवीन दुनियेमध्ये आहेतच पवित्र देवता. बेहदचे बाबा आहेतच नवीन दुनियेचा वारसा देणारे. बाबांची आठवण करत राहाल तर अंतमती सोगती होईल. तुम्ही जाणता बाबा येतातच संगम युगावर पुरुषोत्तम बनविण्यासाठी. आता हे 84चे चक्र पूर्ण होत आहे, पुन्हा सुरू होईल. याचा देखील आनंद झाला पाहिजे. प्रदर्शनीमध्ये जी लोक येतात त्यांना देखील पहिले शिवबाबांच्या चित्रासमोर आणून उभे करा. बाबा म्हणतात, माझी आठवण केल्याने तुम्ही असे बनाल. पित्याकडून वारसाच सतयुगाचा मिळतो. भारत सतयुग होता, आता नाही आहे, पुन्हा बनणार आहे. म्हणून बाबांची आणि बादशाहीची आठवण करा, तर अंतमती सोगती होईल. हे आहेत सत्य बाबा. यांची संतान बनल्याने तुम्ही सचखंडाचे मालक बनाल. सर्वप्रथम अलफला पक्के करा. अलफ बाबा, बे बादशाही. बाबांची आठवण करा, तर आठवणीनेच विकर्म विनाश होतील आणि तुम्ही स्वर्गामध्ये निघून जाल. किती सोपे आहे. जन्म जन्मांतर भक्तीच्या गोष्टी ऐकता ऐकता बुद्धीला मायेचे कुलूप लागले आहे. बाबा येऊन चावीने कुलूप उघडतात. यावेळी सर्वांचे कान जसे की बंद आहेत. पत्थर बुद्धी आहेत. तुम्ही लिहिता देखील. शिवबाबांची आठवण आहे, स्वर्गाच्या वारशाची आठवण आहे. बादशाहीची आठवण केल्याने तोंड गोड तर होईल ना. बाबा म्हणतात, मी तुम्हा मुलांवर किती उपकार करतो. तुम्ही तर अपकारच करत आलेले आहात. त्याची देखील ड्रामामध्ये नोंद आहे. कोणाचाच दोष नाही. तुम्हा मुलांचे हे मिशनच आहे पत्थर बुद्धीवाल्यांना पारस बुद्धी अथवा काट्यांना फूल बनविण्यासाठी. हे तुमचे मिशन चालू आहे. सर्व मिळून एकमेकांना काट्यापासून फूल बनवत आहेत. त्यांना देखील असे बनविणारा जरूर किंग फ्लॉवर अर्थात फुलांचा राजा असेल. स्वर्गाची स्थापना करणारे अथवा फुलांचा बगीचा बनविणारे एक बाबाच आहेत. तुम्ही आहात खुदाई खिदमतगार अर्थात ईश्वरीय सेवाधारी. तमोप्रधान असणाऱ्याला सतोप्रधान बनविणे ही खिदमत अर्थात सेवा आहे. आणखी कोणता त्रास देत नाहीत. समजावून सांगणे देखील खूप सोपे आहे. कलियुगामध्ये आहेतच तमोप्रधान. जर कलियुगाची आयु वाढवली तर आणखीनच तमोप्रधान बनतील. तुम्ही जाणता आता आपल्याला फूल बनविणारे बाबा आले आहेत.
काटा बनविणे रावणाचे काम आहे. बाबा फूल बनवतात. ज्याला शिवबाबांची आठवण आहे त्याला जरूर स्वर्गाची देखील आठवण असेल. प्रभात फेरी जेव्हा काढता तेव्हा त्यामध्ये देखील दाखवा की आम्ही प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी भारतावर या लक्ष्मीनारायणाचे राज्य स्थापन करत आहोत. आम्ही ब्राह्मण सो देवता बनतो. देवता सो मग क्षत्रिय सो वैश्य ही बाजोली आहे. कोणाला समजावून सांगणे खूप सोपे आहे. आपण ब्राह्मण आहोत. ब्राह्मणांना शेंडी असते. तुम्ही देखील समजता आम्ही 84 जन्मांचे चक्र पूर्ण केले आहे. मुलांना किती चांगले नॉलेज मिळते. बाकी सर्व आहे भक्ती. ज्ञान तर एक बाबाच ऐकवतात. सर्वांचे सद्गती दाता एक बाबाच आहेत. पुरुषोत्तम संगम युग देखील एकच आहे. यावेळी बाबा तुम्हा मुलांना शिकवत आहेत. भक्तीमध्ये मग यादगार अर्थात स्मृती रूप चालते. बाबांनी तुम्हा मुलांना रस्ता सांगितला आहे की हा पुरुषार्थ केल्यामुळे तुम्ही हा वारसा घेऊ शकता. हे शिक्षण खूप सोपे आहे. नरापासून नारायण बनण्याचे शिक्षण आहे. कथा सांगणे चुकीचे आहे कारण कथेमध्ये एम ऑब्जेक्ट असत नाही. शिक्षणामध्ये एम ऑब्जेक्ट आहे. कोण शिकवतात? ज्ञानसागर. बाबा म्हणतात मी येऊन तुमची ज्ञानरत्नांनी झोळी भरतो. बेहदच्या बाबांना तुम्ही काय प्रश्न विचारणार? यावेळी सर्वजण आहेत पत्थरबुद्धी. रावणालाच जाणत नाहीत. तुम्हाला आता बुद्धी मिळाली आहे विचारण्यासाठी. लोकांना विचारा रावण आहे तरी कोण? तो केव्हा जन्मला? केव्हापासून जाळता? तर म्हणतील अनादी आहे. तुम्ही अनेक प्रकारचे प्रश्न विचारू शकता. ती देखील वेळ येईल तेव्हा विचारणार. कोणीही रिस्पॉन्स देऊ शकणार नाही. तुमची आत्मा आठवडीच्या यात्रेमध्ये तत्पर होईल. आता स्वतःला विचारा, मी सतोप्रधान बनलो आहे? मन ग्वाही देते. अजून कर्मातीत अवस्था तर झालेली नाही, होणार आहे. यावेळी तुम्ही खूप थोडे जण आहात म्हणून तुमचे कोणी ऐकत नाहीत आणि तुमची गोष्टच एकदम वेगळी आहे. सर्वप्रथम तर हे सांगा, बाबा संगम युगावर येतात. जेव्हा एक एक गोष्ट समजत जातील तेव्हा पुढे वाढवत जा. अतिशय संयमाने प्रेमाने समजावून सांगायचे आहे की तुम्हाला 2 पिता आहेत, लौकिक आणि पारलौकिक. पारलौकिक पित्याकडून बेहदचा वारसा तेव्हा मिळतो जेव्हा सतोप्रधान बनता. बाबांची आठवण झाली तर आनंदाचा पारा चढेल. तुम्हा मुलांमध्ये खूप गुण भरले जातात. तुम्हा मुलांना बाबा येऊन क्वालिफिकेशन अर्थात पात्रता शिकवतात. हेल्थ वेल्थ अर्थात आरोग्य आणि संपत्ती सुद्धा देतात. गुण अर्थात चारित्र्य देखील सुधारतात. शिक्षण देखील देतात. जेलच्या शिक्षेपासून मुक्त करतात. तुम्ही मिनिस्टर इत्यादींना देखील अतिशय चांगल्या रीतीने समजावून सांगू शकता. असे काही समजावून सांगितले पाहिजे की ते गारच होतील. तुमचे ज्ञान खूप गोड आहे. प्रेमाने बसून ऐकतील तर प्रेमाचे अश्रू येतील. नेहमी या दृष्टीने बघा की आम्ही भावाला रस्ता सांगत आहोत. तुम्ही बोला, आम्ही श्रीमतावर भारताची सेवा करत आहोत. भारताच्या सेवेमध्येच पैसे लावतो. बाबा म्हणतात दिल्लीमध्ये सेवेचा घेराव घाला, विस्तार करा. परंतु आजपर्यंत कोणालाही घायाळ केले गेले नाहीये. घायाळ करण्यासाठी योगबळ पाहिजे. योगबलाद्वारे तुम्ही विश्वाचे मालक बनता. त्याच सोबत ज्ञान देखील पाहिजे. योगाद्वारेच तुम्ही कोणालाही आकर्षित करू शकाल. आता मुले भाषण भले सुंदर करतात परंतु योग बळाने आकर्षित करून घेण्याची क्षमता कमी आहे. मुख्य गोष्ट आहे योगाची.
तुम्ही मुले योगाद्वारे स्वतःला पवित्र बनविता, तर योग बळ खूप पाहिजे, त्याची खूप कमतरता आहे. आतून आनंदाने नाचले पाहिजे. हा खुशीचा डान्स आहे. या ज्ञान योगाने तुम्ही आंतरिक नृत्य करू लागता. बाबांच्या आठवणीमध्ये राहता राहता तुम्ही अशरीरी बनता. ज्ञानाद्वारे अशरीरी व्हायचे आहे. यामध्ये लीन होण्याची गोष्ट नाहीये. बुद्धीमध्ये ज्ञान पाहिजे. आता घरी जायचे आहे, नंतर मग राजाईमध्ये येणार. बाबांनी विनाश आणि स्थापनेचा साक्षात्कार देखील घडविला आहे. ही सर्व दुनिया जळून खाक झालेली आहे. आपण नवीन दुनियेच्या लायक बनत आहोत. आता घरी जायचे आहे, म्हणून शरीरामध्ये देखील कोणताही मोह राहता कामा नये. या शरीरातून या दुनियेपासून अलिप्त राहिले पाहिजे. फक्त आपल्या घराची आणि राजधानीची आठवण करायची आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये आसक्ती नसावी. विनाश देखील जबरदस्त होणार आहे. जेव्हा विनाश सुरू होईल तेव्हा तुम्हाला अत्यानंद होईल. बस आपण ट्रान्सफर झालो की झालो. जर जुन्या दुनियेमधील कोणत्याही गोष्टीची आठवण झाली तर फेल व्हाल. मुलांजवळ काहीच नाहीये, तर मग आठवण तरी कशाची येणार? बेहदच्या सर्व दुनियेमधून मोह नष्ट व्हावा, यामध्ये मेहनत आहे. बंधुभावाची अवस्था देखील पक्की तेव्हा राहू शकते जेव्हा देह अभिमान नष्ट होईल. देह अभिमानामध्ये आल्याने काही न काही नुकसान होते. देही अभिमानी बनल्याने नुकसान होणार नाही. मी भावाला शिकवत आहे, भावासोबत बोलत आहे, अशी पक्की सवय पडली पाहिजे. जर स्कॉलरशिप घ्यायची असेल तर इतका पुरुषार्थ करायचा आहे. जेव्हा समजावून सांगता तेव्हा देखील आठवण राहिली पाहिजे की आपण सर्व भाऊ भाऊ आहोत. आपण सर्व आत्मे एका पित्याची संतान आहोत. सर्व भावांचा बाबांच्या वारशावर अधिकार आहे. बहीण असल्याचे देखील भान येऊ नये. याला म्हटले जाते आत्म अभिमानी. आत्म्याला हे शरीर मिळाले आहे. कोणाला पुरुषाचे नाव, कोणाला स्त्रीचे नाव पडले आहे. यापासून अर्थात या शरीरापासून आत्मा पूर्णतः स्वतंत्र आहे. विचार केला पाहिजे. बाबा जो रस्ता सांगतात तो खरोखर योग्य आहे. इथे मुले येतातच ही प्रॅक्टिस करण्यासाठी. ट्रेनमध्ये कोणालाही बॅजवर समजावून सांगू शकता. तुम्ही बसून 1-2 लोकांना विचारा, तुम्हाला किती पिता आहेत? आणि मग उत्तर द्या. ही आहे दुसऱ्यांचे लक्ष वेधून घेण्याची युक्ती. मग बोला, तुम्हाला 2 पिता आहेत, आम्हाला 3 आहेत. या अलौकिक बाबांद्वारे अर्थात ब्रह्मा बाबांद्वारे आम्हाला वारसा मिळतो. तुमच्याकडे फर्स्ट क्लास गोष्ट आहे. कोणी म्हणेल यामुळे फायदा काय होणार? तर तुम्ही बोला, आमचे कर्तव्य आहे आंधळ्यांची काठी बनून रस्ता दाखविणे. जशा नन्स सेवा करतात तुम्ही देखील करा. तुम्हाला खूप प्रजा बनवायची आहे. उच्च पद प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. तुम्ही सर्वांना चढती कला होण्यासाठी रस्ता सांगता. एका बाबांची आठवण करत राहाल तरी देखील अत्यंत खुशी होईल आणि विकर्मसुद्धा विनाश होतील. बाबांकडून वारसा घेणे खूप सोपे आहे, परंतु खूप मुले निष्काळजीपणा करतात. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. अंतिम समयी पास होण्यासाठी या शरीरापासून आणि दुनियेपासून अलिप्त होऊन राहायचे आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये आसक्ती ठेवायची नाही. बुद्धीमध्ये राहावे
की आता मी ट्रान्सफर झालो की झालो. दुसरा पॉइंट आहे, अतिशय संयमाने आणि प्रेमाने सर्वांना 2 पित्याचा परिचय द्यायचा आहे. ज्ञानरत्नांनी झोळी भरून दान करायचे आहे. काट्यांना फूल बनविण्याची सेवा जरूर करायची आहे. आजचे वरदान आहे, बाबा आणि सेवेमध्ये मग्न राहणारे निर्विघ्न निरंतर सेवाधारी भव. बाबा आणि सेवेमध्ये मग्न राहणारे निर्विघ्न निरंतर सेवाधारी भव. स्पष्टीकरण आहे, जिथे सेवेचा उमंग आहे तिथे अनेक परिस्थिती सहजच दूर होतात. एक बाबा आणि सेवेमध्ये मग्न राहाल तर निर्विघ्न निरंतर सेवाधारी सहज मायाजीत बनाल. समय प्रतिसमय सेवेची रूपरेषा बदलत आहे आणि बदलत राहील. आता तुम्हा लोकांना जास्त सांगण्याची गरज पडणार नाही, परंतु ते आपणहूनच म्हणतील की हे श्रेष्ठ कार्य आहे, त्यामुळे आम्हाला देखील सहयोगी बनवा. ही समयाच्या समीपतेची निशाणी आहे. तर खूप उमंग उत्साहाने सेवा करत पुढे चालत राहा. स्लोगन आहे, संपन्नतेच्या स्थितीमध्ये स्थित होऊन निसर्गाच्या प्रकोपाला चालत्या ढगांप्रमाणे अनुभव करा. संपन्नतेच्या स्थितीमध्ये स्थित होऊन निसर्गाच्या प्रकोपाला चालत्या ढगांप्रमाणे अनुभव करा. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.